हॅलो बोल. हो मामू. हे सुद्धा इथं आलेले आहेत. मला कॉल येत आहेत की कारण ते मला दिसत नाही. ह्याच्या आधी पण मी सांगितलं होता, जर माझी नजर कुठे जात नसेल तर मी माफी मागतो त्यांच्याकडे. चाचू जे इब्राहिम बडे हे आताच म्हणजे एक नवथर 4-5 दिवस झाले दुबईवरून आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते हे टुर्नामेंट इथं आयोजित केलेले आहेत. त्यांनी सुद्धा इथं यायचं आहे. जुनेद जुनेद कसे जुनेद त्यांनी मंचावर यायचं आहे. जुनेद धनसे पंच आमचे बदललेले आहेत. सिद्धेश आणि ऋषी हे सुद्धा आमच्या असोसिएशनचेच आहेत आणि चांगले आहेत. पाहूया अनिकेत जर्सी क्रमांक 3. आलतो पलतो मत बोल अक्का ए अक्का दादा नाही त्याला बोलता. बाकी 0. उत्कृष्ट असे पंच सिद्धेश आणि ऋषी. भूक लागली त्यांना मना पण ये माइक पे बोलना किसी को कमेंट्री करने की तो आओ. डू और डायरेक्ट 3rd रेड. आणि रेडर आउट. 1 पॉइंट गवलवाडी. परत एकदा 1 पॉइंट घ्या गवलवाडी.
हर्षल मुंडेला आणला पाहिजे होता. एमटी रेड. परत एकदा तेजस रेडला. सुपर टॅकल ऑन. सुपर टॅकल 2 पॉइंट घेऊ शकते मागटी, पण रेडर खूप चपल आहे. राईट साइडने रेड करताना परत एकदा सेफ रेड. एमटी रेड. सूरज डिगे कुठे असाल त्यांनी स्टेजच्या पाठीमागे या. चला एक पॉइंट घ्या मागटी. शुभम कासार लेफ्ट साइडने रेड करताना उत्कृष्ट असा रेडर इंदापूर असोसिएशनचा, पण एमटी रेड. 5 नंबर जर्सी घालून रेड करताना राईट साइडने रेड करतोय. किक मारण्याचा प्रयत्न पण असफल. परत एकदा एमटी रेड आणि ही थर्ड रेड. डुओडाय रेड. तेजस 08 नंबर जर्सी घालून थर्ड रेड साठी गवलवाडी संघाकडून, आणि मागटी संघाला सुपर टॅकलचा सुपर टॅकल आणि उत्कृष्ट अशी पकड. तेजस आउट. 2-4. गवलवाडी 4 मागटी 2. याच्यानंतर होणारा सामना मोरबा विरुद्ध नानोरे. परत एकदा एमटी रेड मागटी संघाकडून. सुपर रेडला 100 रुपये प्रतीक शिंदे. शुभम कासार यांना सुपर रेड केली तर प्रतीक शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचा बक्षीस आला आहे. पण एमटी रेड थर्ड रेड 3 नंबर जर्सी घालून तिसऱ्या रेड साठी, आणि हा एक भारी टॅकल प्रथमेश करून. अनिकेत एक उत्कृष्ट असा रेडर आहे. स्टेपिंग बघा फक्त. टोटच मारण्याचा प्रयत्न बट असफल. रनिंग हँड टच घेतोय का? नाही. एमडी रेड करतोय. 5-2. 2-5. बाकी संघा करून 8 नंबर जर्सी घालून बोलले मी. शुभम कासार यांना बक्षीस आला आहे. सुपर रेड केली तर 100 रुपयाचा बक्षीस आहे. परत एकदा थर्ड रेड अनिकेत 03 आणि थर्ड रेड साठीच गेलाय, आणि हा हँड टच करण्याचा प्रयत्न पट रेडर बाद डॅश केला गेलाय. तीन 5-3. फोन बिन पे गिरा है. टाइम आउट गवलवाडी.
चला थर्ड रेड मागटी संघाची 8 नंबर जर्सी घालून थर्ड रेड साठी आलाय. दोन्ही करे प्रयत्न हँड टच करण्याचा प्रयत्न बट असफल झालाय. बघूया लेफ्ट कॉर्नरला दाबलाय. एक पॉइंट 1 नंबर जर्सीला आउट केलाय. 1 पॉइंट घेतोय. 4-5 मागटी 4 गवलवाडी 5. शुभम कासार सुपर रेड साठी 100 रुपयाचा बक्षीस आलाय. बघूया करते का सुपर रेड. आणि ही सुपर रेड 100 रुपये येऊ द्या. येऊ द्या 100 रुपये. बघूया 5 नंबरचा जर्सी घालून बट एक सफल टॅकल प्रथमेश करून 1 पॉइंट मागटी संघाला. 5-8 टाइम आउट गवलवाडी. सेकंड टाइम आउट. राईट साइडने राईट करताना 08 जर्सी घालून बघूया आता काय करतोय तो. इथल्या संघासाठी 8 पॉइंट आहेत ते गवलवाडी संघाचे आणि 5 पॉइंट आहेत ते मागटी संघाचे. तीन नंबर जर्सी घालून नागटीकडून राईट रेडर आहे. बघूया खूप छान असा टाकायचा प्रयत्न. बघूया आता अंपायर देतील की नाही. आणि हा बोनस मागटी संघाला परत एकदा शुभम कासार. बघूया शुभम कासार परत एकदा आलाय आणि ओ अंपायर डिसिजन रेडर बाद. प्रत्येक रेड पॉइंटला निखिल कासार यांना 100 रुपयाचा बक्षीस आलाय निलेश शेपुंडे यांच्याकडून प्रत्येक रेडला. बघू आता किती घेतात पॉइंट. मारू दे किती मारते ते. आणि कोर्ट चेंज हाफ टाइम 7-8 मागटी 7 गवलवाडी 8. सात थांबा थांबा अंपायर चेंज होतोय जरा थांबा. चला रेडी. चला रेडी. चला मागटी संघाचा रेडर 8 नंबर जर्सी घालून टोटच मारण्याचा प्रयत्न बट काही भेटत नाही आहे.
तेजस 08 आपल्या संघाकडून रेड घेतोय. राईट रेडर आहे उत्कृष्ट असा खेळाडू. आणि हे 3 पॉइंट बोललो तुम्ही. तेजस चांगली रेड करतोय. कॉमेंट माझी मॅच कडून 200 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. प्रतीक शिंदे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. दोन पॉइंट मागची 2+1 3 पॉइंट. बोनस परत 2 पॉइंट गोरवाडी. त्यांना खतं बसवतो त्यांना समजत एकदम कडक हो. बाबाच आहे. हो भाई भाई
चांगले दिवस दोघं पण घे ना. मिनी बाहुबली लागतोय रे मेरे को. पंच किती पॉइंट 3 पॉइंट ढोलवाडी. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट. कसा ऍक्टिंग नडलाय त्याला. जीत केली ना त्याच्याजवळ जायची कुणाच्या गांडी दिंबत.